वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमची लाडकी ॲडव्हेंचर बटरफ्लाय तनू आणि हा तुमचा लाडका वैभव सावंत. आणि आम्ही आत्ता तयार होऊन निघालो आहे, म्हणजे 10:30 पावणे 11 झाले आहेत. त्या उन्हातून आम्ही निघालो तयार होऊन. आणि ही मी आत्ताच कॅब घेतली आहे. तू आत्ताच घेतली. सो आत्ताच आम्ही एक कॅब बाय केली आहे. आता आधी आम्ही ब्रेकफास्ट करतो, कारण लेट उठलो आहे. आधी ब्रेकफास्ट मस्त आहे. माझी कॅब कशी दिसते आणि माझा आउटफिट कसा दिसतोय ते नक्की सांगा. फुल आउटफिट थोड्या वेळात chill and I'm here chilling. आता आम्ही ऑफबीट गोवा करतोय. 11:15 झाले आणि आम्ही उन्हाचं बाहेर पडलोय. तर आमचा असा प्लॅन आहे की फक्त रोड फिरत बसायचं. आणि इथे तुम्हाला थोडंसं काळा डाग दिसतोय, मला जरा असं वाटतंय. सनग्लासेस लावलेत, पण तुला पण सनग्लासेस लावून उन्हात फिरायला काय एवढा इश्यू वाटत नसेल होता ना? येस, सो बेस्ट थिंग आहे. तर आता आम्ही जरा रोड टू रोड फिरतोय फक्त संध्याकाळपर्यंत, कारण घरी जाऊन फक्त झोपतो. त्याच्यापेक्षा रोड्स एक्सप्लोअर करतो. अँड वर्क इज ऑलवेज गोइंग ऑन. सो आम्ही आता एका अशा लोकेशनला आलो आहोत. माझी डोकी सारखी उडते, एवढा वारा आहे, दुपारचं ऊन आहे. पण आम्ही अशा एका लोकेशनला आलो आहे, जे तुम्हाला दाखवणं वर्थ आहे. म्हणून मी म्हटलं की आपण एक व्हिडिओ बनवूया. तर पाठीमागे तुम्ही बघू शकता अजिबात गर्दी नाही आहे. आणि अगदी पॅरा रोडसारखा हा मिनी पॅरा रोड आहे. तर आम्ही असं शोधत आलो होतो, यूट्यूबला बघितलं होतं. तर आम्ही शोधत आलो, आम्हाला पहिल्यांदा भेटत नव्हता, पण फायनली भेटलेला आहे. तुम्ही हा रोड बघितलात तर आत्ता इथे कोणीच नाही आहे. गाड्या खूप येत आहेत अशा, सो तुम्हाला थोडी काळजी तर घ्यावीच लागणार आहे. पण जेवढी पॅरा रोडला गर्दी असते तेवढी गर्दी नाही आहे. आणि ते तुम्ही तुमचं बेसिक फोटोशूट करू शकता. सो एकदम छान लोकेशन आहे. असल्यामुळे पॅरा रोडला जाऊन मी शूट करू शकत नाही, कारण तिथे खूप गर्दी आहे. तर प्रेग्नन्सी सेफ म्हणून मला हे लोकेशन छान वाटलं की अजिबात गर्दी नाही आहे. आणि त्यात पण आम्ही दुपारी आलो आहे, जेणेकरून कधी गर्दी होत असेल तर ती आम्हाला भेटणार नाही. सो माझ्या पाठीमागे हा जो रोड आहे त्याचं लोकेशन मी पिन करण्याचा प्रयत्न करेन, कारण आम्हाला पण एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती. पण इथे फॅटरेड बीचला जाताना हा रोड लागतो. सो जर तुम्ही फॅटरेड बीचला जायचा रोड सर्च केलात तर इन बिटवीन हा रोड तुम्हाला भेटून जाईल. आम्ही इथे आता मस्त फोटो सेशन केलं आहे, रील्स काढले आहेत. अँड नाऊ वी आर रेडी टू गो फॉर वेअर माहीत नाही, कारण आमचं सकाळी लेट उठल्यामुळे सगळं शेड्यूल बिघडलेलं आहे. बट लेट्स सी, मे बी आम्ही आता ते केप गोवाला जाऊ. लेट्स सी. आता आम्ही वर्का बीचला गेलो होतो, जिथे काय फॅटरेड बीच, तिथे गेलो होतो. पॅरा रोड मिनी पॅरा तिथे आम्ही तुम्हाला दाखवला आणि तिथे आम्ही फोटोशूट केला. आणि आम्ही इकडे आलो द केप गोवाला. तर त्या केप गोवाला आल्यानंतर बघितलं तर फोटो सगळे काळे येत आहेत, कारण ऊन उलट आहे. काय बाबा म्हणणं आहे तो त्याच्यावर? बॅक साईडने. त्याच्यामुळे आम्ही येऊन पण काही फायदा नाही झाला, कारण उन्हात एवढे फोटो काढून सगळेच फोटो काळे येण्याचा काही फायदा नाही. त्यामुळे आम्हाला थोडंसं ऊन उतरल्यावर पुन्हा केप गोवाला यायला लागेल. तर आता आम्ही पुन्हा एकदा भटकायला निघालोय, पण ह्यावेळी आम्ही परत वर्का बीचला चाललोय. पण ह्यामागचं रिझन असं आहे की तिथे आम्हाला कुपन्स वाटणारे भेटले द महिंद्रा क्लबचे. आणि तिथे ते सगळ्यांना असं देत होते, आणि सगळ्यांना बेटर लक नेक्स्ट टाइम लागत होतं. आणि वैभवला पण बेटर लक नेक्स्ट टाइम लागलं. मला हे लागलेलं आहे कुपन. सो त्याच्यामध्ये काय काय प्राइसेस आहेत. ॲपल आहे, काय आयपॅड आहे, आयवॉच आहे, सॅमसंग स्मार्टफोन आहे, आणि लक्झरी स्टे ॲट महिंद्रा क्लब रिसॉर्ट आहे. पण तिथे जाऊन ते स्क्रॅच करायचं आहे. ऑल्सो आम्हाला तिथे गेल्यावर थोडंसं डिस्काउंटमध्ये लंच मिळणार आहे. तर आम्ही विचार केला की आम्ही लंच केला नाही अजून, तर जाऊन लंच करण्यात तर वर्थ आहे. जाऊन बघूया काय आहे. सो फायनली आम्ही क्लब महिंद्राच्या एमरल्ड रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत, वर्का बीच नियर वर्का बीच. आणि आता इथे 60 मिनिट्सचं प्रेझेंटेशन आहे, लाईक 1 घंटे का, ज्याच्यामध्ये ते आम्हाला एक्सप्लेन करणार की क्लब महिंद्राची मेंबरशिप घेतलात तर तुम्हाला काय बेनिफिट्स होतील फॉर युअर फॅमिली, जर तुम्ही फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करत असाल तर. सो लेट्स सी, आपण बघूया काय आहे एक्झॅक्टली, आणि देन मी तुम्हाला पण सांगते. आणि जर प्रॉपर्टी वाईज बघितलं तर आम्ही सध्या वेटिंग एरियामध्ये आहोत. आणि वेटिंग एरियामधून तर खूप छान दिसते, पोर्तुगीज स्टाईल आहे. आम्ही इथल्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे क्लब महिंद्राच्या पेड लंच करण्यासाठी.
अंडरलाईन तसंही आम्ही कुठेतरी लंच करणारच होतो, तर म्हटलं असं निवांत छान ठिकाणी तर करतो लंच. लंचमध्ये ब्रेकफास्ट काय 2च ऑप्शन अवेलेबल होते, पिझ्झा आणि बर्गर, कारण लेट झालं आहे. तर येस, त्याच्यामुळे चिकन बर्गर ऑप्शन निवडलं. कंपॅरिझन करणार मॅगडीशी कंपॅरिझन करणार. मॅगडीपेक्षा नक्कीच चांगलं असेल. फायनली चिकन बर्गर आणि फ्रेंच फ्राईज आलेले आहेत वैभवची सोबत. फ्रेंच फ्राईज. सो वैभव इज हॅपी. सो हॅलो एव्हरीवन, आता आम्ही त्या क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये जाऊन आलेलो आहोत आणि आम्ही गेलो आणि गेल्यानंतर आम्ही आधी काय केलं, सगळ्यात पहिली गोष्ट जी केली ती म्हणजे फोटो काढून घेतले. खूप छान छान फोटो काढून घेतले आणि एकदम पोर्तुगीज थीम आहे. खूप छान रिसॉर्ट आहे. म्हणजे जर तुम्ही बघत असाल एखादं चांगलं 5 स्टार हॉटेल वगैरे या साईडला, 5 स्टार पण नाही 4 स्टार अराउंड हॉटेल जर बघत असाल तर ते खूप छान हॉटेल आहे. बट आता मी तुम्हाला सांगते की ज्या गोष्टीसाठी आम्ही गेलो होतो, कुपन वगैरे भेटलं होतं आणि ते बघण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो, तर त्या गोष्टीविषयी मी तुम्हाला थोडं सांगते. तर जायच्या आधी आम्ही काय केलं, थोडंसं सर्चिंग केलं इंटरनेटवर. कारण आम्हाला काय झालं, आम्ही केपॉप गोवाला गेलो, तिथे ऊन होतं आणि मला असं गरगरल्यासारखं व्हायला लागलं. म्हटलं तर फिरत तर बसायचंय, काय करूया आपण, इथे जाऊया, इंडोर आहे, तिथे आपण फोटोशूट पण करू. मग आम्ही क्लब महिंद्रा काय आहे ते सर्च केलं. क्लब महिंद्रा सर्च केलं, इथला जो रिसॉर्ट आहे तो सर्च केला आणि खूप छान रिसॉर्ट आहे. मग आम्ही तिथे इंटेरियर बघितलं की कुठे कुठे फोटो काढू शकतो सगळं बघितलं आणि तिथे जाऊन मस्त फोटो काढले. गेल्या गेल्या आम्ही फोटो काढले, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना सांगितलं आम्ही लंच नाही केलं, आम्हाला लंच करायचं आहे. तर त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही मस्त लंच केला. लंचमध्ये बर्गर होता, टेस्टी होता आहे ना, हां स्नॅक्स आयटम्सच होते. बर्गर होता, पेड होतं, पण आम्ही तो बर्गर खाल्ला, फ्रेंच फ्राईज खाल्ले आणि मग आम्हाला ती बोलली की आता आम्ही तुम्हाला प्रेझेंटेशन देतो. तर मी तिला म्हटलं की मी प्रेग्नंट आहे आणि मी इतका वेळ काही बसू शकत नाही प्रेझेंटेशन घ्यायला, तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांग. तर ती बोलते की मी नाही, शॉर्टकटमध्ये नाही सांगू शकत, पण आम्ही सगळे व्हिडिओज बघून गेलो होतो. तुम्ही यूट्यूबवर सर्च केलात तर अशा टाईपचे मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज तुम्हाला खूप बघायला मिळतील. एक तर ऑफबीट लोकेशन असतं ते तुम्हाला प्रमोशनच्या थ्रू बघायला मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मेंबरशिप्स त्यांना विकायच्या असतात आणि मग तुम्हाला ते गिफ्ट प्राइसेस वगैरे मिळतं. तर हे सगळे व्हिडिओज बघितले होते. तर मग ते 60 मिनिटाचं लेक्चर ऐकून मग तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा असा आम्ही प्लॅन केला होता ॲक्च्युली, पण आमच्याने काही जमलं नाही. कारण खूप वेळ गेला लंच करण्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप टाइम गेला, फोटोज काढण्यामध्ये टाइम गेला. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की एवढं 60 मिनिटाचं ऐकत बसलो तर अजून एखादं लोकेशन आमचं होईल ते पण होणार नाही आणि आमची अवस्था पण खूप बेकार झाली होती. त्यामुळे मग आम्ही तिला जरासं कटवलेलं आणि तिला सांगितलं की मी प्रेग्नंट आहे, मी काय एवढं बसू शकत नाही वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी आमच्याकडून ते रायटिंगमध्ये लिहून घेतलं. आम्ही ते राईट केलं आणि ते म्हणाल तुम्हाला तर गिफ्ट नाही मिळू शकणार. तसंही म्हटलं आम्हाला कुठे पाहिजे गिफ्ट. तर म्हटलं कारण गिफ्ट घेण्यासाठी 60 मिनिटं बसा, मग तुम्ही ते हे करा. आणि अशा जेव्हा कशा कोणत्याही लकी ड्रॉ वगैरे आणि लकी ड्रॉ वगैरे असतं तेव्हा आम्ही काय करतो, सर्च वगैरे करतो आणि जाता आम्ही सर्च केलं होतं तर असं बरंच काही काही गोष्टी निघाल्या होत्या की असं काही नसतं, असं काही निघत नाही. मग म्हटलं की आपण फोटोज काढायचा, लंच करायचा आणि ऐकायचं लेक्चर आणि यायचं, असाच आमचा प्लॅन होता. पण टाइम एवढा हे झाला होता की मग म्हटलं की नाहीच लागणार आहे, मोस्टली नाही लागत त्याच्यामध्ये काही. ही जस्ट मार्केटिंग स्कीम आहे, मेंबरशिप स्कीम आहे, मेंबरशिप घेण्यासाठी महिंद्रा क्लबकडून. आणि महिंद्रा क्लबकडून नाही, अशा बऱ्याच हॉटेल्सकडून अशा स्कीम्स चालू असतात. तर त्याच्यामुळे मग आम्ही काही केलं नाही, आम्ही बस फोटो काढले मस्त मस्त आणि आता आम्ही बॅक टू पावोलिम बीच, काय पालोलेम म्हणजे क्रिकेट मधले आम्ही बॅक टू पालोलेम बीच जायचा विचार केला. पण बॅक टू पालोलेम बीच जायच्या आधी आम्ही विचार केला की अगोंदा बीच मध्ये लागतोय, तर तिथे बसून मस्त रिलॅक्स करू. कारण अगोंदा बीच पालोलेम बीच पासून 9 किलोमीटरवर आहे. जर आम्ही कंटाळलो तर लगेच पालोलेम बीचला जाऊ शकतो. आता राहिला आमचा गोष्ट द केप ऑफ गोवा. कारण आम्ही तिथे गेलो होतो फोटो काढण्यासाठी, पण ऊन उलट असल्यामुळे काळे येत होते, त्यामुळे मॉर्निंगलाच तिथे जावं लागेल. त्यामुळे उद्या सकाळी आम्ही करू द केप ऑफ गोवा. 9:30 झाले आणि आम्ही एकदम फ्रेशन अप होऊन मस्त आंघोळ वगैरे करून दिवसभराची घाणीची आंघोळ करून जेवायला निघालोय. जेवून येतो. आज काय जेवायचा प्लॅन आहे, मला तर भूक नाही आहे जास्त, त्यामुळे असं वाटतं की एखादा रोल वगैरेच खाईन. आणि वैभवचं काय प्लॅन आहे? ओके, सो चला काहीतरी खाऊया मस्त. गुड
मॉर्निंग. हा आमचा सेकंड आउटफिट आहे, कारण सकाळी आम्ही अगदी छान आमच्या रोजच्या आउटफिटमध्ये जो काही आजच्या दिवसाला त्या डिसाईड केला होता त्या आउटफिटमध्ये रेडी झालो. पण नंतर समजलं की आम्हाला बोट राईडला जायचं आहे आणि बोट राईडमध्ये आम्ही भिजणार आहोत. म्हणजे मे बी भिजू शकतो आणि पॅन्ट वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या खराब होऊ शकतात. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आउटफिट चेंज केलेला आहे. येस, चला आता आपण पटकन बोटिंगला जाऊया. आणि हा आहे पालोलेम बीच, जिथे आम्ही 2 दिवसापासून राहतोय, पण एकदाही मला दाखवलं नाहीये कारण आम्हीच नाही गेलोय. आपण बीचवर गेलो, ज्या बीचवर एवढ्या पार्ट मध्ये फिरतोय तेवढा हा तिकडे तर गेलोच नाही. म्हणजे ज्या बीचवर राहतोय तो बीच सोडून सगळं बघतोय. आणि तिथे आहे बीचची एंट्री, आणि बीचच्या एंट्रीच्याच तुम्ही एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला आमचं कॉटेज होतं. आम्ही राईट साईडला पण चेक करायला गेलो होतो, पण तिकडे थोडंसं अंधार वाटत होता आणि मग प्रेग्नन्सीमध्ये एवढं फिरून रात्रीचं बघायला ताकद पण उरली नव्हती आणि सेफ पण नव्हतं. त्यामुळे जिथे आम्ही पहिल्यांदा गेलो, छान वाईब्स मॅच झाल्या, तिथे आम्ही बुक केलं. त्याचा ॲड्रेस आम्ही तुम्हाला दाखवूच. आणि ह्या एंट्रीच्या समोरच बोट राईडसाठी ऑप्शन आहे. इथे तुम्ही म्हणजे बोट राईड बुक करू शकता. आणि या बोट राईडमध्ये तुम्हाला ते म्हणतायत की टॉर्टाईज रॉक, हनीमून आयलँड आणि काय बटरफ्लाय आयलँड अँड डॉल्फिन शो दाखवणार आहेत. लेट्स सी काय दाखवत आहेत. सो 5 मिनिटात बोट येणार आहे. तोपर्यंत वैभव सॉन चालले फिरायला फायनली. आणि आता आम्ही फायनली ज्या बीचवर राहतोय तो बीच बघायला निघालो. हा आहे तन्वीचा आउटफिट घरातला. पर्यंत चेंज केलाय. सकाळी तयार झाले मस्त. मला वाटतं तुम्ही माईक घ्यावा, कारण या लाटण त्याच्यामध्ये काय आवाज येते तुमचा काय. तुम्ही बजेट पास करावं. हां ऑडियंस बोर हो गया मेरा. कुछ एक्टिविटी नहीं दिख रहा है, स्टैचू दिख रहा है बस. ऑडियंस बोर हो गया. ए नौटंकी मम्मा. आहे आमची बोट आजची फिरायला जायची. वैभव सावंत शूटिंग करतायत. बोल बोल बोल. ते हाताची कंप्लेंट म्हणून बसते का. माईक नाही लावलंय, म्युझिकच टाकणार आहे मी. डोंट वरी. टोपी उडेल. कुठे जातोयस. 4 पैकी एका ठिकाणी. जाऊन मंकी आयलंड.
आणि ते वैभवची चप्पल गेली आहे आणि ते स्ट्रगल करतात वैभवची चप्पल आणण्यासाठी, कारण तिथे थोडं डीप वॉटर आहे. आणि फायनली भेटलेली आहे. हे हॅलो. हा असं भांडून गेलाय, त्याला चप्पल घ्यायची नव्हती, मी त्याला जबरदस्तीने घ्यायला लावली आणि मला पकडताना त्याने चप्पल सोडून दिली. सो ती समुद्रात गेली होती, फायनली त्यांनी काढून दिले. बाय बाय टू द बोट. आणि आम्ही आहोत ॲडव्हेंचर नाही, ॲडव्हेंचर बटरफ्लाय मी आहे, बटरफ्लाय आयलंड. अपना आइलैंड समझो. मेरा ही है, मेरा नाम दिया है इसमें. तो आम्ही बटरफ्लाय आयलंड चूज केलं आहे. 2 आयलंड तुम्ही चूज करू शकता, हनीमून आयलंड अँड बटरफ्लाय आयलंड. तर आम्ही बटरफ्लाय बीच चूज केला आहे. इथे डीप वॉटर आहे, त्यामुळे बोट लावायला थोडं कठीण जातं, पण इथे शांतता जास्त आहे. हनीमून आयलंडवर खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्ही हा आयलंडवर आलो. आता थोडा वेळ रिलॅक्स करतो, अर्धा तास त्यांनी दिला आहे, एन्जॉय करतो आणि फोटोशूट करतो. हे बघा बटरफ्लाय वरती. हाय बडबड सेंटर. हा? बडबड सेंटर हाय. आलास फिरून. आलो फिरून, नाश्ता करतोय आता. आता मम्मीचा वडा खाणार, तर फोटो टाकते मी थोड्या वेळ स्टेटसला. मी वडा नाही खाणार आहे. का? का म्हणजे माझी काही चुकी आहे त्याच्यात? तुझीच चुकी आहे. काय मागवलंय? डोसा. गोव्यात येऊन डोसा खातोय. काय खाणार मग? तू काय मागवलं तू सांग की. पराठा भाजी त्याला सवय का? विथ लोणचं, बहुत सारा. ये. सो हॅलो, कालपासून मी तुम्हाला कॉटेज टूर देईन म्हणजे ते राहून जाते. आता चेकआउटच्या टाईममध्ये ते. तर हे आमचं कॉटेज आहे, इकडे सिटिंग एरिया आहे आणि इथून एंटर केल्यानंतर असं बांबूचं एक आहे आणि इथे कर्टन्स आहेत जे पूर्ण ओपन होतात आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू ॲक्सेस करू शकता. इथे एक एक्स्ट्रा मॅट्रेस आहे. इथे स्टडी टेबल टाईप आहे, जिथे तुम्ही बसून खुर्ची तुम्हाला मागवायला लागेल त्यांच्याकडून, खुर्ची दिलेली नाही. तर हे एक एक्स्ट्रा वर्क प्लेस म्हणून यूज करू शकता. AC आहे खूप चांगल्या क्वालिटीचा, IFB ए सी आहे. आमच्या आधीच्या कॉटेज होतं तिथे जरा ACचा इश्यू होता, इथे चांगला आहे. आणि इथे आता जरा सुद्धा मी आवरून ठेवलं आहे तात्पुरतं. तर हा एक बेड आहे कॉफी आणि एक वॉर्डरोब आहे. थोडंसं गंध आहे, कपडे ठेवायचे किंवा विचार करा, पण ठीक आहे, तुम्ही बॅगेत ठेवू शकता. अँड वॉशरूम आहे. वॉशरूम पण बघून घ्या खास, कारण एकदम टेम्पररी टाईपमध्ये बांधलेलं वॉशरूम आहे. क्लीन आहे, असं नाही आहे दिसायला जर असं गंदू असलं तरीसुद्धा क्लीन आहे. आणि मॅट्रेसेस वगैरे म्हणजे क्लिनिंगच्या बाबतीमध्ये मी 2 स्टार देईन. पण बीच फ्रंट प्रॉपर्टी आहे, लगेच बीच ॲक्सेस आहे, म्हणजे अगदी पाय टाकला बाहेर की लगेच बीच आहे. सो क्लिनिंगच्या बाबतीमध्ये 2 स्टार आहे. बट अदरवाईज जर तुम्ही प्रॉपर्टी बघितलं तर खूप छान आहे. त्यांचं स्वतःचं शॅक आहे, तर त्यांचं तिथे तुम्ही बसून ड्रिंक खाणं पिणं सगळं करू शकता. होस्ट खूप छान आहेत, खूप चांगले गाईड करतात. आणि आम्हाला असं असतं की वाईब मॅच झाली पाहिजे, तर आम्ही संध्याकाळी आलो होतो. नंतर पण आम्ही तिकडे बघायला गेलो, पण ज्यांच्यासोबत वाईब मॅच झाली तर ते आम्ही म्हटलं की इथेच राहायचं. तर होस्ट खूप चांगले आहेत, तुम्हाला गाईड करतात. आता पण आम्ही निघालो होतो ह्या आउटफिटवर सकाळी, पण त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही भिजाल, तुमचं आउटफिट खराब होईल. सो बोलायला वगैरे खूप छान आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊन पाहू शकता. बाकी क्लिनलीनेस सोडलं तर बाकी सगळं एकदम परफेक्ट आहे. आणि क्लिनलीनेस पण एकदम बेसिक नाही, एकदमच घाणायचं नाही, सगळं साफ आहे. पण जुनी वाटते थोडी प्रॉपर्टी, त्याच्यामुळे कदाचित ते जरासं हे झालेलं आहे. आणि बजेट प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही बजेट प्रॉपर्टी शोधत असाल तर ही खूप चांगली प्रॉपर्टी, कारण बीच फ्रंटला एवढी बजेट प्रॉपर्टी मिळणं शक्य नाही आहे. त्यात मला मटर्निटी डिस्काउंट पण मिळाले 300 रुपयाचा. सो ओव्हरऑल ग्रेट एक्सपिरियन्स होता. आम्ही 2 दिवस राहायचा डिसिजन तेव्हाच घेऊ
जेव्हा चांगली प्रॉपर्टी असते. सो ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्ससुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता आम्ही या ब्युटिफुल प्रॉपर्टीमध्ये चेकआउट करतो आहे. मी तुम्हाला एकदा दाखवते. इथे असं वॉकिंगसाठी सुद्धा आहे. खूप मोठी डिस्टन्स, खूप सारे आहेत आणि यांचं एकदम बीच फ्रंटला पण आहे वरती. ते फुल होतं त्यामुळे आम्हाला भेटलं नाही. आणि इथून तुम्हाला बीच दिसत असेल. पुढे रेस्टॉरंट आहे, त्याच्या पुढे बीच आहे. सो दिस इज अ ग्रेट ऑप्शन. फर्स्ट रेडी आहे त्यांचा रिसेप्शन एरिया. वरती जी प्रॉपर्टीज आहेत ते एकदम बीच फ्रंट आहेत. आणि इथे आहे रेस्टॉरंट. सो हा आहे पालोलेमचा समुद्र म्हणजे बीच इथे. आणि त्याच्या अगदी समोर ही प्रॉपर्टी आहे, समीर बीच फ्रंट कॉटेजेस. आणि ह्याचं जे पार्किंग आहे ते 1-1.5 किलोमीटर लांब आहे. आम्ही चालत जाऊन ॲक्सेस करत होतो, पण बॅगच्या बाबतीत ते आम्हाला सर्व्हिस पुरवतात की ते स्कूटीवरून आम्हाला बॅग्स ड्रॉप करून देतात. सो दॅट्स द बेस्ट थिंग. आणि मी रेडी झाले आणि वॉक करत निघाले कारकडे. तर माझ्याकडे काही जास्त साहित्य नाही आहे, बाकीचं साहित्य ते स्कूटीवरून ड्रॉप करतात. शॉपिंग करत करत निघते. फायनली बाय बाय टू पालोलेम. और इथे जे मार्केट आहे ते सगळ्यात मोठं मार्केट आहे. आम्ही आत्तापर्यंत जेवढ्या बीचवर गेलो साऊथला त्याच्यामध्ये आम्हाला हे मार्केट खूप मोठं वाटलं. सो तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही पालोलेम राखून ठेवा, तिथे शॉपिंग करू शकता. आम्ही ऑलमोस्ट सगळी शॉपिंग इथेच केली आहे ना, ऑलमोस्ट काही सगळीच. सो सगळी शॉपिंग आम्ही इथेच केली. सगळ्या व्हरायटी आहेत, सगळ्या बीचवर सेम व्हरायटी असतात पण इथे जरा जास्त मिळतील तुम्हाला. आणि इथे अजून एक गोष्ट आहे, अँटिक पीस वगैरे पण मिळतात तुम्हाला वेगवेगळे. ज्यांना अँटिक पीस कलेक्शन करण्याचे शौकीन आहेत त्यांना इथे अँटिक पीस वेगवेगळे तुम्हाला भेटून जातील. सो ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स आहे पालोलेम बीचला राहायचा. कोला बीचला जायला हा कच्चा रोड आहे जो की व्यवसायाने माहीत नव्हता माहिती. मी कशाला पक्का रोड. तुम्ही पण पक्का रोड शोधायला जाऊ नका. हा कच्चा आहे म्हणजे तुम्ही ओळखू पण शकत नाही की हा रस्ता जातो कोला बीचला. हा रस्ता जातो कोला तिचे बीचला. काय ग्रामपंचायत कार्यालय GPS ला खोला. दाखवते. ग्रामपंचायत कार्यालय खोलाच्या इथे आहे. येस. माझं काय ती शाळा आहे. बेबी मूनवाल्यांसाठी माहिती, जर तुम्हाला डॉक्टरने बम्पी रोड्स अवॉइड करायला सांगितले आहेत तर कोला बीच तुम्ही अवॉइड करा, कारण खूपच कच्चा रोड. मी ऑफ रोडिंग करत आलो तर आम्ही ह्या गाडीने आलो. जिथे आम्ही पार्क केलं आहे तिथून 2 किलोमीटर ह्या गाडीने आलो. जर तुम्ही चांगले ड्रायव्हर नसाल, म्हणजे चांगले ड्रायव्हर असाल आणि गाडी पण चांगली नसेल जसं की बलेनो, तर मी तर तुम्हाला सांगेन की अशीच गाडी घ्या आणि कोला बीचला या त्यांच्यासोबत, कारण खूप रिस्की रोड आहे. आणि इथून आपल्याला जवळजवळ 20 पायऱ्या खाली उतरायचे. जर तुम्ही तुमच्या बेबी मूनवर असाल आणि कोला बीचला यायचा प्लॅन करताय तर स्किप करा, कारण माझी एवढी वाट लागली तर तुमची 100% लागेल, कारण खूप ऑफ रोडिंग आहे. आम्ही आलो, जर आम्हाला माहीत असतं एवढं ऑफ रोडिंग आहे तर कदाचित आम्ही पण आलो नसतो. सो बेस्ट कोला स्किप करा. डिलिव्हरी झाल्यावर निवांत या. आता आम्ही आलोय तर जातोय खाली. माती खाल्ली आहे तर पूर्ण खाऊया ना. तर आम्ही माती खाल्लेली आहे तर आम्ही तर पूर्ण खातो इकडे जाऊन. येस. आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की एक्सपेक्टिंग आहोत, त्याच्यामुळे त्यांनी एकदम स्लो चालवली. सो आला तर अगदीच तुमचं मन नाही झालं, आलात तुमच्या रिस्कवर, तर त्यांना स्लो चालवायला सांगा. सावकाश या. पुढे बसा, मस्त पकडायला आहे छान, तर तुम्ही पुढे बसा. येस, पायऱ्या पण स्टिप आहेत. आता मी चालते सरळ. चलो, आम्ही आलो होतो कायाकिंगला, पण आम्ही जास्त पुढे जाणार नाही कारण आम्हाला फक्त फोटो काढायचे होते. ते काढून झाले. सो ड्यू टू सम टेक्निकल रिझन ह्या व्हिडिओमध्ये माझा आवाज रेकॉर्ड झालेला नाही आहे, त्यामुळे मी इथे
व्हॉइस ओव्हर देत आहे. ते ह्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगते की आम्ही कोला बीच केल्यानंतर थोडंसं थकावट झाली होती, खूप दमायला झालं होतं. त्यामुळे ज्या प्लेसेस आम्ही अजून डिसाईड केल्या होत्या गोव्यामध्ये, साऊथ गोव्यामध्ये स्पेशली फिरण्याच्या, त्या आम्ही स्किप केल्या. आणि आमची दुसऱ्या दिवशी फ्लाईटसुद्धा होती मोपावरून. तर आम्ही डिसाईड केलं की आदल्या रात्रीच मोपा एअरपोर्ट जे आहे गोव्याचं त्याच्या जवळपास जाऊन राहावं. त्यामुळे आम्ही साऊथ गोव्यावरून डायरेक्टली मोपा एअरपोर्टकडे प्रस्थान केलं. सो इथे माझं एवढंच म्हणणं राहील की बेबी मूनवर जेव्हा तुम्ही असता तेव्हा कोणतीही गोष्ट तुम्ही जी डिसाईड केलेली असते ती तशाच क्रमाने होईल ह्याचे काही शक्यता नसते. आराम करून जसं जमेल तसं करणं हे महत्त्वाचं असतं. आणि मीही इथे तोच डिसिजन घेतला. इंटरनॅशनल एअरपोर्टला जायला रस्ता आहे आणि त्याच्याच बाजूला 9 किचन फॅमिली रेस्टॉरंट आणि AC रूम्स, इथे आम्ही थांबलो. इथून 10 मिनटावर आपलं मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तर आम्ही शोधत येऊन इथे थांबलो आहे, कारण ऑनलाईन आम्हाला नाही सापडलं. तर बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला कॉफी पिल्यावर देते. ही आहे आमची रूम. इथे आहे लगेच बाथरूम, इथे आहे लगेच वैभव, आणि ही आहे रूम जिचा आम्ही अवतार केला आहे जरा. आणि इथे आहे बेड, आणि त्याच्या साईडला टेबल, टॉवेल, आणि टॉयलेटरीजमध्ये 2 सोप दिलेले आहेत. आणि एक AC रिमोट आहे. AC 1 टनचा आहे आणि रूम खूप मोठी आहे, त्यामुळे गार व्हायला वेळ जात आहे. बट अदरवाईज गार एकदा झालं की काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे आहे वॉर्डरोब. सो वॉर्डरोब आहे भला मोठा. अँड हिअर इज अ ड्रेसिंग टेबल. आम्ही जरा अवतार केला आहे कारण आता आम्हाला पटपट आवरायचं पण आहे. सगळ्या बॅग पॅक करून लवकर झोपायचे, सकाळी लवकरची फ्लाईट आहे. इथे TV आहे. TV चालू आहे की नाही आम्ही बघितला नाही, कारण TVपासून आम्ही जरा जास्त लांबच असतो नाही. आणि इथे आहे 2 चेअर्स. मी झोपेत आहे कारण मला कॉफी नाही मिळाली इथे, त्यामुळे मी झोपेत आहे. आणि इथे आहे बाल्कनी, ज्याचा डे व्ह्यूचा मी एक व्हिडिओ बनवून ठेवला होता, तो मी इथे अटॅच करेन. अँड हाय बाय. आम्ही अगदी गाडी काढून इथे जवळपास कॉफी शोधली पण काही भेटली नाही आहे. सो वी आर सो टायर्ड. फॅन्टा आणलेला आहे आता आम्ही. फॅन्टा पिणार आणि मग आराम करणार थोडा आणि मग जेवायला. हॅलो जी, गुड मॉर्निंग. हा व्हिडिओ आता जवळजवळ संपत आलेला आहे. तुटका फुटका व्हिडिओ झाला आहे, मला अगदी कल्पना आहे. पण बेबी मूनमध्ये थोडंफार दमायलाच होतं. त्यात आमची 7ची फ्लाईट होती, कारण वैभवला ऑफिसला जॉईन करायचं होतं. पण त्यामुळे 7ची फ्लाईट आम्ही बुक केली होती. सो लवकर उठावं लागलं 5 वाजता, त्यामुळे जास्त व्हिडिओ मी रेकॉर्ड केला नाही. पण आम्ही आत्ता गोवा एअरपोर्टवर पोहोचलो आणि तिथून आम्ही मुंबई एअरपोर्टला प्रस्थान केलं. मुंबई एअरपोर्टला पण अगदी आम्ही छान मजेत गेलो. फक्त प्रॉब्लेम पुढे झाला. मुंबईतून डोंबिवलीला, कल्याण डोंबिवली साईडला यायला इतकं ट्रॅफिक लागतं की जेवढा वेळ आम्हाला गोव्यातून मुंबईला यायला लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हाला मुंबईतून कल्याण डोंबिवली साईडला यायला लागला. एवढं ट्रॅफिक लागलं. सो आय विल प्रिफर यू की तुम्ही जास्तीत जास्त सकाळची फ्लाईट अवॉइड करा, कारण त्या टाईमला मोस्टली पीक अवर्स असतो आपल्याकडे. मी सकाळची फ्लाईट बुक करून माती खाल्ली, तीच मी काल रात्रीची फ्लाईट बुक केली असती तर बेटर झालं असतं. बट इट्स ओके. तर असा होता आमचा बेबी मून. रिटर्न जर्नी आमची बरीच हेक्टिक होती. अदरवाईज इट्स व्हेरी ब्युटिफुल. अँड आम्ही खूप एन्जॉय केलं, मजा केली, मस्ती केली. आमच्या दोघांचा असा टाईम स्पेंड केला आणि आमच्या बेबीच्या वेलकमसाठी आम्ही तयार झालो. सो हा होता आमचा बेबी मूनचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर इतर लोकांसोबत शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. थँक्यू.